आज गुढीपाडव्याचा पावन दिवस आहे आणि या पृथ्वीवर आज इतके पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स पसरलेले आहेत की त्याची अनुभूती एक ध्यान करणारा व्यक्तीच घेऊ शकते. एक नॉर्मल व्यक्ती सध्या काय घटना घडलेली आहे आणि वातावरणामध्ये काय चेंजेस आलेले आहेत ते नॉर्मल व्यक्ती याची अनुभूती नाही घेऊ शकत. एक ध्यान करणारा आणि संसारामध्ये आसक्त नसलेला हे दोनच व्यक्ती या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्सची अनुभूती घेऊ शकतात. तर आज पृथ्वीवर 9 शक्तींचं अवतरण झालेलं आहे. नवरात्री निमित्त चैत्र नवरात्री आहे ही. सोबत गुढीपाडवा, सोबत रामनवमी काही दिवसांनी, 4-8 दिवसांनी. 8 दिवस झाल्यावर 9व्या दिवशी रामनवमी. म्हणजे दिवस असे आहेत की याचा अनुभव, याचा लाभ जर आपण गुरुशी आपलं कनेक्शन जोडलेलं असलं ध्यानाद्वारे आणि ज्ञान आपल्या आचरणाचं अंग असलं तरच आपल्याला कळू शकतात ह्या गोष्टी. तर आजचा दिवस खूप महत्वपूर्ण आहे आणि आजच्या दिवसापासून उद्याचा, परवाचा, नरवाचा, रामनवमी पर्यंत एक एक दिवस पूर्णपणे खूप खूप महत्वाचा आहे की ज्याची कल्पनाही आपण नाही करू शकत. किती महत्व आहे त्याचं. तर आज आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण साजरा होतो आणि घरोघरी गुढी उभारल्या जाते. आता काही परंपरा अशा पडलेल्या आहेत एक दुसऱ्याच्या पाव की त्या परंपरा जशा पडल्या तशाच आपण आपल्या आचरणात आणल्या किंवा आपण तशाच आपल्या जीवनात आणल्या. तशी गुढी आपण उभारतो, उलटा गळवा, एक तर गळवा खाली आणि तोही उलटा टांगून ठेवला त्या लाकडी काठीवर, तर हे अशुभ आहे सगळं. तर उलटा गळवा ठेवणं अशुभ, खाली गळवा ठेवणं अशुभ. म्हणून गळवा जमिनीवर ठेवला पाहिजे किंवा पाटावर आणि त्या कलशामध्ये धान्य भरून त्यामध्ये काठी आपण ठेवली पाहिजे आणि त्याच्यावर मग आपण ध्वजा उभारला पाहिजे, ध्वजा लावला पाहिजे, गाठी लावली पाहिजे, कडुनिंब लावलं पाहिजे. तर ह्या प्रकारचं हे योग्य गुढी आहे. आपण जर गुढी चुकीची लावू, आपलं हे वर्ष आहे, नवीन वर्ष सुरू होऊन राहिलं, हे नवीन वर्षात जर चुकीचं कर्मकांड करून, चुकीची गोष्ट करून आपण सुरुवात करू, गुढी चुकीच्या पद्धतीने उभारून हे नवं वर्ष जर आपण सुरुवात करू तर आपलं वर्ष कसं जाईल याचा विचार करा. नवीन वर्ष खूप बेकार जाईल आपलं. म्हणून इथूनच सुरुवात झाली पाहिजे. आपल्याला माहिती असलीच पाहिजे की आपण गुढी कशी उभारायची आणि आपल्या जे परिचित आहेत, आपल्या संपर्कातील आपण सर्वांना ही गोष्ट सांगितली पाहिजे की गुढी आपण सगळेजण चुकीची उभारता आणि योग्य गुढी कशी आहे, बरोबर गुढी कशी आहे हे सर्वांना सांगत चला. कारण की वर्षभर याही गोष्टीचे खूप सारे फायदे नुकसान आपल्याला उचलावं लागतात. आपल्याला कळत नाही कोणत्या नुकसानाचं आपल्या जीवनात, कोणत्या दुःखाचं, कोणत्या परेशानीचं, कष्टाचं कनेक्शन कोणत्या गोष्टीसोबत जोडलेलं आहे. तर आजचा दिवस आपण योग्य पद्धतीने साजरा केला पाहिजे. तर गुढी आपण योग्य पद्धतीने उभारली पाहिजे, हे महत्वाचं आहे. तर हा गुढी पाडवा कधीपासून सुरू झाला, तर जेव्हा ब्रह्माजींनी या सृष्टीची रचना केली, तोच दिवस, ज्या दिवशी सृष्टी बनली तोच दिवस गुढीपाडवा. तर आजचा दिवस हा कोणता दिवस आहे? सृष्टीच्या रचनेचा दिवस आहे, साधारण दिवस नाही आहे. मी थोडं हिंदीतही बोलील आणि मराठीतही बोलील दरवेळेस सारखं, कारण की मराठी हिंदी लोकांना कळणार नाही. तो आज का दिन जो है गुड़ी पाड़वा का, ये विजय ध्वज जो हम लगाते
ध्वज लगाते हैं, उसको झंडा लगाते हैं, तो ये विजय का ध्वज है। हमें विजय की यात्रा करनी है, पराजय की यात्रा नहीं करनी है। तो गुड़ी पाड़वा ये दिन ब्रह्मा जी ने इसी दिन सृष्टि की रचना की थी और सतयुग का प्रारंभ इसी दिन से हुआ था, गुड़ी पाड़वा के दिन से। आज हम बोलते कि हमारे जीवन में कितने घंटे हुए होंगे, हम जन्मे तब से अब तक कितने घंटे हुए होंगे, गिने तो कितने घंटे होंगे, हजारों घंटे, लाखों घंटे। तो ऐसे ही सृष्टि का जो काल चक्र घुमा है, तो कितने घंटे हुए हैं, कितने सालों में कितने घंटे हुए होंगे। तो इस सृष्टि का काल चक्र घूमने का जो दिन है वो आज का ही दिन है, गुड़ी पाड़वा का दिन, सतयुग का प्रारंभ का दिन और सृष्टि का काल चक्र घूमने का दिन आज का ही, और सृष्टि की रचना का दिन। ये 3 दिन आज के ही है। नए विचार, नए संकल्प, नए कर्म करने की ओर प्रेरित करने वाला कौन सा दिन है, गुड़ी पाड़वा। तो हम आपको पता ही है कि सब जितने भी उत्सव है, गुरुमावली हमको आध्यात्मिक रीति से समझने की ओर प्रेरित करते हैं कि हम सभी उत्सव आध्यात्मिक रीती से समजे। जितके उत्सव आहेत आपण करतो ते आध्यात्मिकता त्याची काय आहे, त्याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे। भौतिक उत्सव आपण आज साजरा केला, काठी लावली, कलश लावला, झेंडा लावला, तर हा भौतिक उत्सव झाला। काही गोडधोड केलं, शिरा केला, पूर्णाचा नैवेद्य केला, पुरी केली, गुळवणी केली, जे काही प्रत्येकाचे वेगवेगळं जे काही करतात गोडधोड, ते आपण सर्व केलं। पण एवढ्याने हा उत्सव पूर्ण होणार नाही। सध्या हा उत्सव अधुरा आहे। तर उत्सवाची पूर्णता केव्हा येते होते, जेव्हा आपल्याला त्या उत्सवाचा आध्यात्मिक अर्थ कळतो आणि तो आध्यात्मिक अर्थ आपल्या जीवनात येतो, तेव्हा कुठे हा गुढी पाडवा साजरा होईल। तर आपण काय केलं, पहिले कलश ठेवला, कलशामध्ये धान्य ठेवलं। आता कलश कशाचं प्रतीक आहे, सामूहिकतेचं। या कलशामध्ये सगळे देवी देवता संघटित होऊन, एकजूट होऊन सोबत राहतात। तर ते आपल्याला शिकवतात की आपण सगळे लोक प्रत्येक स्वभावाचे आहो, प्रत्येक विचाराचे आहो, कोणाचं कोणासोबत जुळत नाही। पण एक सण आला, एक उत्सव आला, तर आपण सगळे सामूहिक झालो पाहिजे, आपण सगळे एकजूट झालो पाहिजे। कोणावरही कोणतं दुःख आलं, संकट आलं, तर आपण एकजूट झालो पाहिजे, प्रत्येकाला आपण एक आधार दिला पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे। तर हा कलश शिकवतो आपल्याला। आणि कलशामध्ये जे धान्य भरतो आपण, ते धान्य कशाचं प्रतीक आहे, शेतीचं, धान्य लक्ष्मीचं, शाकंभरी देवीचं। तर आपली शेती जी आहे, तर ती शेती कशी झाली पाहिजे, ते गुढी पाडवा आपल्याला सांगते की आपली शेती रासायनिक खतांनी विषारी नाही झाली पाहिजे। आपली पृथ्वी माता रासायनिक खतांनी जहरीली नाही झाली पाहिजे, ती आपली आई आहे। तर ही शेती गाईच्या शेणाने, गाईच्या गोमूत्राने पवित्र झाली पाहिजे, निरोगी झाली पाहिजे। आणि असं धान्य ती जेव्हा निरोगी होईल, काळी आई, पृथ्वी आई, तेव्हा आपलं धान्य निरोगी होईल। आपण तिला इतकं रोगी करून टाकलेलं आहे, रासायनिक खत टाकू टाकू, फवारणी करू करू, त्या जमिनीचा पूर्ण पोत बिघडला आणि दोष निर्माण झाले जमिनीमध्ये। आणि ते सगळे दोष ते आपल्या धान्यामध्ये आले आणि खाणाऱ्याच्या शरीरात आले। त्याच्यामुळे कॅन्सर आहे, टीबी आहे, दमा आहे, अल्सर आहे, वात आहे, पित्त आहे, कफ आहे, किती किती बिमाऱ्या होऊन राहिलेल्या आहेत। तर कशामुळे, आपण जमिनीला प्रदूषित करून टाकलं, दूषित करून टाकलं, रोगी करून टाकलं। तर गुढीपाडव्यामध्ये जे धान्य आपण टाकतो कलशामध्ये, तर गुढीपाडवा आपल्याला एकच संदेश देतो की आपलं धान्य शुद्ध झालं पाहिजे, निरोगी झालं पाहिजे। त्यासाठी आपल्याला जमीन शुद्ध निरोगी करावं लागेल।
आणि जमीन शुद्ध निरोगी करण्यासाठी आपल्याला आपली जी फवारणी आहे किंवा आपण खत आहे ते आपल्याला नैसर्गिक घ्यावं लागेल, गाईच्या शेणाचं घ्यावं लागेल. तिसरी आपण त्याच्यात काय लावतो, काठी लावतो कलशामध्ये. काठी कशाची घेतो, झाडाची. तर ती काठी आपल्याला काय संदेश देते की तुम्ही वनाकडे लक्ष द्या. जितकी आपले वन आहेत, जितकी आपले झाडं आहेत आपल्या आजूबाजूला शेतामध्ये, जंगलामध्ये, त्या झाडांची सुरक्षा करा. तर गुढीपाडव्याचा एक सगळ्यात मुख्य संदेश काठी लावण्याचा तो कोणता, की आपल्या वनांची सुरक्षा झाली पाहिजे, आपल्या झाडांची सुरक्षा झाली पाहिजे, आपल्या फुला फळांची सुरक्षा झाली पाहिजे. झाडांची सुरक्षा झाली तर पक्ष्यांची सुरक्षा होईल, त्यांच्या घरट्यांची सुरक्षा होईल. तर कलशाचं सांगितलं तुम्हाला, सामूहिकता. कलश म्हणते की एकजूट राहा, संकट आले की सगळे एकजूट व्हा, सगळ्यांना सपोर्ट करा. धान्य म्हणते की तुमची जमीन तुम्ही शुद्ध करा, निरोगी करा, तर तुमचं आरोग्य निरोगी होईल ते धान्य खाऊन, तो भाजीपाला खाऊन. आणि तिसरी काठी, आपले वन सांभाळा, आपले जंगल सांभाळा, आपल्या शेते सांभाळा. झाड तुटू नका देऊ, झाडाची सुरक्षा करा. झाड कापणं म्हणजे माणसाच्या बळीप्रमाणे आहे, माणसाची हत्या करण्याप्रमाणे आहे. तिसरी गोष्ट आपण लावतो ध्वजा, झेंडा. कोणी ब्लाऊज पीस लावतात, कोणी साडी लावतात, पण मुख्य करून सगळ्यात महत्वाचं आहे की आपण झेंडा लावला पाहिजे, आणि तोही भगव्या रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा. तर याचं काय महात्म्य आहे? हा भगवा झेंडा आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे, शिवाजी महाराजांचं प्रतीक आहे, तुळजाभवानीचं प्रतीक आहे, त्यागाचं आणि संयमाचं प्रतीक आहे. आणि आजपासून हे 9 दिवस रामनवमी पर्यंत तपस्येचे दिवस आहेत, त्याग आणि संयमाचे दिवस आहेत. प्रत्येक दिवस रामाचं चिंतन करण्याचा दिवस आहे. राम आपल्या रक्ताच्या कणाकणामध्ये, नस नस मध्ये सामावला पाहिजे. तर म्हणून त्याचा ध्वज जो आहे तो भगवा आहे. तर आपण भगव्या रंगाचा ध्वज उभारला पाहिजे गोळीवर आजच्या दिवशी. त्याच्यामध्ये आपण कडुनिंब लावतो, कडुनिंबाची डाळी. तर कडुनिंबाची जी डाळी आहे ती आपल्याला शिकवते, ती आपल्याला संदेश देते की आपलं शरीर जर निरोगी ठेवायचं आहे, त्या गुढीपाडव्यापासून 15 दिवस तुम्ही कडुनिंबाची पानं खाणं सुरू करा. कडुनिंबाचे जर तुम्ही पानं खाल तर तुमचं शरीर निरोगी राहील. आपले जुने लोक काय करत होते, कडुनिंबाची पानं खात होते. ते 15 दिवस खातच होते, गुढीपाडवा ते 15 दिवस. सकाळी सकाळी कडुनिंबाचे 5 ते 10 कवळे कवळे पानं खायचा प्रयत्न करा, 1 ग्लास पाणी प्या कोमट. तर वर्षभर तुम्हाला स्किनचे प्रॉब्लेम होणार नाहीत, पोटाचे प्रॉब्लेम होणार नाहीत. आपल्याला माहिती खूप आहे पण आपण करत नाही. तर आता आपण आध्यात्मिक रूप समजून राहिलो गुढीपाडव्याचं. तर आपण हे आध्यात्मिक त्याचं रूप समजल्यानंतर, अर्थ समजल्यानंतर आपण ते आपल्या जीवनातही आणायचा प्रयास करू, आणि खरी गुढीपाडवा आपण खरा गुढीपाडवा साजरा करू. ज्यांनाही काही स्किनचे प्रॉब्लेम आहेत, खूप खाजवते शरीर, तर त्यांना खूप आवश्यक आहे या गुढीपाडव्यापासून 15 दिवस कडुनिंब खाणं. आणि कुठे कुठे खूप फोडं फुंशी होतात, तर कडुनिंबाचा पेस्ट आपण त्याच्यावर लावू शकतो, तर खूप लवकर रिलीफ मिळते. कोणत्या मलमने, कोणत्या औषधीने त्याच्यापेक्षाही लवकर कडुनिंबाच्या पाल्याने रिलीफ मिळून जाते. अजून त्याला गाठी बांधतात, साखरेची जी गाठी आहे, तर ती साखरेची गाठी आपल्याला शिकवते की आपल्या स्वभावामध्ये त्या गाठीसारखा गोडपणा आला पाहिजे, मधुरता आली पाहिजे. तर या आपल्या स्वभावामध्ये गाठीसारखा गोडपणा येईल, मधुरता येईल, तर आपला गुढीपाडवा जो उत्सव आहे
तो साजरा करणं आपला सफल होऊन जाईल. दिवा लावतो आपण, कलश मांडतो. दिवा आपल्याला सांगते की तेजस्वीता आणि प्रकाशित आणि दिव्यासारखं ऊर्ध्वमुखी बना. दिव्याची ज्योत आकाशाकडे जाते, तशीच आपल्या मनाची ज्योत, मनाची वृत्ती भगवंताकडे गेली पाहिजे, सद्गुरु माऊलीकडे गेली पाहिजे, त्या परमेश्वराकडे गेली पाहिजे. तर आपण आध्यात्मिक स्वरूप समजून घेतलं गुढीपाडव्याचं आणि सृष्टीच्या रचनेचा दिवस आजचा. वेळेचं जे कालचक्र सुरुवात झाली, वेळेचं कालचक्र फिरायसाठी तो दिवस आजचा गुढीपाडव्याचा. ब्रह्माजीनं सृष्टीची रचना केली तो दिवस आजचा. आणि सतयुग प्रारंभ झाला तो दिवस आजचा. तर आपली जी संस्कृती आहे, गुढ्या बांधण्याची आहे, आंब्याचे तोरणं बांधण्याची आहे, रांगोळी काढण्याची आहे, गाईच्या शेणाचा सळा टाकण्याची आहे. जुन्या काळामध्ये गाईच्या शेणाचा सळा टाकत होते अंगणामध्ये. म्हणजे जितके काही जीवाणू आहेत, विषाणू आहेत, कीटाणू आहेत, परमाणू आहेत, गाईच्या शेणाचा सळा टाकला की तुमच्या घरात ते प्रवेश करू देत नाही. इतके सायंटिफिकली रिझन होतं प्रत्येक गोष्टीचं. गोमूत्र शेण घरात पडलं की सगळे व्हायरस, कीटाणू मरून जात होते, तुमच्यापर्यंत येत नव्हते. पण आज आपण सळा टाकणं बंद करून दिलं, आपल्या अंगणात टाईल्स लावून दिली. तर सळा कुठं टाकणार आहे? आणि सळा टाकतोय कधी कधी तो सणावाराला, आणि तोही टाकतो म्हशीच्या शेणाच. म्हशीचं शेण सळा टाकण्याच्या काहीच कामाचं नाहीये. गाईच्या शेणाचा सळा टाकायला सांगितलेला आहे. गाईचं गोमूत्रच घरामध्ये शिंपायला सांगितलेलं आहे. आणि रांगोळी जी आहे, ती रांगोळी जी आहे ती आनंदाचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे, समृद्धीचं प्रतीक आहे. तर आपल्या घरामध्ये, अंगणामध्ये, देवघरामध्ये रांगोळी आपण टाकलीच पाहिजे. रोज थोडी तरी रांगोळी टाका. पहा किती सौंदर्य वाढते आपल्या अंगणाचं. पहा आपल्या मनाचं किती सौंदर्य वाढते, विचारांचं किती सौंदर्य वाढते, आणि पाहिल्यावर किती मनामध्ये शांती, आनंद येते. तर ज्या जुन्या गोष्टी होत्या, जे संस्कृतीत आपल्या रुजवल्या गेल्या होत्या जुन्या लोकांनी, ऋषी मुनींनी, त्या आपल्या खूप हितासाठी होत्या, खूप लाभदायक होत्या. तर त्या आपण सोडून दिल्या आणि आता आपण फक्त हाती मोबाईल घेऊन बसतो. आणि हाती मोबाईल घेऊन फक्त आपण फोटो काढणे, स्टेटसवर ठेवणे, सण उत्सव एवढाच आपला सण उत्सव आलेला आहे. इंस्टाग्रामवर टाकणे, फेसबुकवर पोस्ट करणे, वाढदिवसही आपला असाच. तर हा उत्सव नाही आहे. तर उत्सव प्रॅक्टिकली साजरा झाला पाहिजे, आणि उत्सवाचं ज्ञान विज्ञानही आपल्याला कळलं पाहिजे, आणि ते ज्ञान विज्ञान आपल्या आचरणाचा हिस्साही बनला पाहिजे. तर हे खूप खूप महत्वाचं आहे. तर आज आपण समजून घेतलं गुढीपाडव्याचा आध्यात्मिक अर्थ आणि आध्यात्मिक उत्सव. तर खूप साऱ्या गोष्टी आज तुम्हाला सांगितल्या मी गुढीपाडव्याबद्दल. यामध्ये कोणी कोणी पुरणपोळी बनवते, तर पुरणपोळी पूर्णतेचं प्रतीक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की झेंडा लावायचा आहे, तर हा विजयाचं प्रतीक आहे. तर आपल्या जीवनात आपण विजयी झालो की नाही? आपल्या इंद्रियांवर आपण विजय मिळवला की नाही? आपल्या मनावर आपण विजय मिळवला की नाही? आपल्या बुद्धीवर आपण विजय मिळवला की नाही? आपल्या दूषित संस्कारांवर आपण विजय मिळवला की नाही? इतक्या गोष्टींवर विजय मिळवला असेल तरच गुढीपाडवा आपल्या जीवनात आशीर्वाद देईल. नाही तर गुढीपाडवा आपण फक्त गुढीपाडवा केला, त्याच्यापासून काही मिळणार नाही आपल्याला. आजपर्यंत मिळालंही काहीच नाही. तेव्हाच मिळेल जेव्हा आध्यात्मिक त्याचा अर्थ, त्याचा भावार्थ आपल्या जीवनात उतरेल, आपल्या जीवनाच्या कणाकणात दिसेल. तर तुम्हाला सांगितलं मी की 9 दिवस चैत्र नवरात्रीचे संयम आणि तपस्यासाठी आहेत, शक्ती जागवण्यासाठी आहेत. फक्त वेगवेगळ्या प्रकारचे आयटम खाण्यासाठी नाही आहेत. लोक नवरात्राचे उपवास करतात, आणि
उपास मोठ्या मोठ्या शहरांनी तर काय होते की नवरात्री स्पेशल थाळी, मोठे मोठे हॉटेल आहेत, बाहेर लिहिले असते नवरात्री स्पेशल थाळी, आणि लोक बस नवरात्रीचा उपवासच त्याच्यासाठी करतात, ती स्पेशल थाळी खाण्यासाठी नवरात्रीची, आणि घरी पण वेगवेगळे आयटम करू करू खातात. तर याच्यासाठी नाही आहे, फूड इटिंग करण्यासाठी नाही आहे फेस्टिवल आपला, तर डिवाइन एनर्जी जागवण्यासाठी ही नवरात्री आहे. जशी देवी बसते मंडपात नवरात्रामध्ये शारदीय नवरात्र, तशीच ही चैत्र नवरात्री आहे, खूप महत्वाची आहे. ही रामाची नवरात्री आहे. रामाची नवरात्री असल्यामुळे राम कसे वनवासात गेले होते, संयम केलं होतं, तपस्या केली होती, तर हे 9 दिवस रामाच्या चिंतनात राहून संयम आणि तपस्या करण्याचे दिवस आहेत. आता कोणतं संयम करायचं आहे, कोणतं तपस्या करायची आहे, तर ज्यांचंही आरोग्य चांगलं आहे, जे निरोगी आहेत, तर त्यांनी काय करायचं आहे, अस्वाद व्रत करायचं आहे. अस्वाद व्रत म्हणजे काय, या 9 दिवसामध्ये ज्यांच्या ज्यांनी होत असेल त्यांनी करायचं आहे. प्रत्येकाला हे कंपल्सरी नाही आहे, ज्यांच्याकडून होऊ शकते. ज्यांच्याकडून 9 दिवस नाही होऊ शकत करणं, त्यांनी पहिला दिवस करा, आखरी दिवस करा. ज्यांच्याकडून नाही होत त्यांनी सप्तमी, अष्टमी, नवमी करा. तर आता जे सांगणार आहो मी, ते रामाच्या या नवरात्रासाठी खूप आवश्यक आहे. तर काय करायचं आहे तुम्हाला, अस्वाद व्रत. हे 9 दिवस जेवणामध्ये मीठ नाही खायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की 9 दिवस मीठ नाही खाल्लं तर काही शक्ती नाही राहणार शकत, एक दिवस नको खाऊ, किंवा सप्तमी, अष्टमी, नवमी नको खाऊ. या 9 दिवसामध्ये गोड नाही खायचा आहे. आता 9 दिवस जर सोडू शकले तर फार चांगलं, पण चक्कर येऊन पडले मग म्हणा गुरुमाऊलीने सांगितलं होतं करायसाठी, तर असं काम नाही करायचं. ज्यांच्याकडून होते त्यांनी करायचं. फळ, फ्रूट, हिरवा भाजीपाला जर आपण खाल्ला तर आपल्याला मीठही नसलं, गोडही नसलं, तर आपण 9 दिवस सहजच काढू शकतो. पण नाही करू शकत तर 3 दिवस करा, 2 दिवस करा, 1 दिवस करा, 9 दिवसात कोणत्याही दिवशी करा. मीठही खायचं नाही, गोडही खायचं नाही, लसूणही खायचा नाही, कांदाही खायचा नाही. 1 दिवस करून पहा, किंवा 3 दिवस करून पहा, किंवा 9 दिवस करा. तुम्हाला जेवढं शक्ती असेल, जेवढी शक्ती तेवढी भक्ती. तर हे केल्यामुळे काय होईल, तुमची संयमाची शक्ती वाढेल, तुमची संकल्पाची शक्ती वाढेल, तुमची तपस्याची शक्ती वाढेल, मनाची शुद्धता होईल. या 9 दिवस हे कशासाठी मिळालेले आहेत, मनाची शुद्धता करण्यासाठी. आणि फक्त मीठ सोडल्याने, गोड सोडल्यानेच मनाची शुद्धता नाही होणार. तर काय करावं लागेल, आपल्याला गुरुच्या ध्यानामध्ये डुबकी मारावं लागेल, गुरुच्या ज्ञानामध्ये डुबकी मारावं लागेल, आणि गुरुमाऊली जे गोष्टी सांगून राहिले त्या आपल्या आचरणात आणावं लागतील. आणि हे जर नाही आपण करू शकलो तर हे नवरात्राचं 9 दिवस जे आहे ते दुर्गा माता तलवार घेईल आणि आपलं हे जे व्रत आहे हे कॅन्सल करून टाकेल, म्हणजे कट करून टाकेल. म्हणजे हे 9 दिवसात जो आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे तो मिळणार नाही. आपण जर चुकीचं आचरण करू या 9 दिवसात तर ते सगळं काही कनेक्शन तोडून टाकेल. आता एक एक दिवस मिळवण्याचा आहे, आणि तुम्ही जर असं काही कार्य केलं चुकीचं तर हा एक एक दिवस गमावण्याचा होऊन जाईल तुमचा. तर हिमालयात जाण्याची आवश्यकता नाही आहे, जंगलात जाण्याची आवश्यकता नाही आहे. तुमच्या घरी राहून गुरुमाऊलीचं ध्यान करून, गुरुमाऊलीचं ज्ञान ग्रहण करून, आणि गुरुमाऊलींचे संयम, तपस्या, अस्वाद व्रत सांगितलेलं आहे ते त्याचं पालन करून तुम्ही हिमालयातली पूर्ण जे काही तपस्या ऋषीमुनी करत होते ते सर्व काही मिळू शकता या 9 दिवसात. पण तुमच्या करण्यावर आहे. आणि थोडा जरी अहंकार झाला तरी जितके वरच्या पायरीवर पोहोचले, तुम्ही 1000 वेळी पायरीवर पोहोचले, तिथून खाली एकदम सगळ्यात खालच्या पायरीवर पळून जाल. तर त्याच्यासाठीच आवश्यक आहे ज्ञान, गुरुमाऊलीचं ध्यान, आणि गुरु आज्ञामध्ये राहून सगळं करणं. गुरु आज्ञामध्ये राहून जर नाही करत तर हे नवरात्र पूर्ण असंच नष्ट होऊन जाईल, वेस्ट. तर एक एक दिवस खूप महत्वाचा आहे. अनुसया मातेची ऊर्जा, अनुसया मातेची शक्ती, गुरुमाऊलीची ऊर्जा, गुरुमाऊलीची शक्ती, सगळ्याची बरसात होऊन राहिलेली आहे, अमृत वर्षाव होऊन राहिलेला आहे.
पॉझिटिव्ह एनर्जी इतकी स्पीडनं वाहत आहे. आजपासून सुरुवात झाली. माझे कोणी खूप, अनुसया माता कोणी खूप, नवदुर्गा माते कोणी खूप, पण ती कधी मिळेल फक्त गोष्टी केल्याने नाही. त्या प्रकारचं तुम्ही बनाल तेव्हा ते मिळेल, तसं नाही मिळणार. दुर्गा म्हणजे काय? दुर्गा म्हणजे दुर्ग म्हणजे काय? किल्ला. त्या किल्ल्यामध्ये असलेली शक्ती म्हणजे दुर्गा. तो किल्ला कोणता आहे? ब्रह्मांड. ब्रह्मांडाच्या कणाकणात असलेली शक्ती म्हणजे काय? दुर्गा. ती सगुणी आहे, ती निर्गुणी आहे. सगुण म्हणजे मंदिरात गेलो की मूर्ती रूपात दिसते, अष्टभुजा नारायणी. निर्गुण म्हणजे ती ध्यानामध्ये अनुभव होते. तरी चैत्र नवरात्री देवीला समर्पण करण्याचे दिवस आहेत. गुरुमाऊलीला समर्पण करण्याचे दिवस आहे. महिषासुराने वरदान मागितलं होतं की मला कोणीच मारू नाही शकलं पाहिजे. देवाने तथास्तु म्हटलं होतं, पण त्यांनी म्हटलं होतं की मला फक्त स्त्री मारू शकेल, बाकी कोण नाही मारू शकणार, असं वरदान द्या. आता त्याला वाटलं महिषासुराला की स्त्री कशी काय मारणार आहे, इतकी कोमल, इतकी नाजूक स्त्री मला मारू शकत नाही. म्हणून त्यांनी म्हटलं कोणीच मारू शकणार नाही, पण स्त्री मारू शकेल. देवाने म्हटलं तथास्तु. आणि एका स्त्री शक्तीनेच म्हणजे नवदुर्गेनेच त्याचा वध करून टाकला. पण त्याला माहित नव्हतं की स्त्री किती शक्तिशाली आहे, किती पॉवरफुल आहे. असंच आजच्या जे मनुष्य आहे तो स्त्रीला त्रास देतो, छळ करतो, नजर टाकतो निगेटिव्ह. पण त्याला माहिती नाहीये की या स्त्रीच्या रूपात तिच्या हृदयात जी दुर्गा शक्ती आहे ती आपला कधी सर्वनाश करून टाकेल. जसा महिषासुराचा नाश झाला तसा आपला नाश करून टाकेल. तर महिषासूर म्हणजे महिष, महिष म्हणजे महिष, असुर. आणि हा कुठं आहे? आपल्या अनकॉन्शियस माइंड मध्ये. आपलं अनकॉन्शियस माइंड जे आहे ते महिषासुराचं सिम्बॉल आहे. महिषासूर याच्यामध्ये काय? जन्मोजन्माचे पाप पुण्याचे विचार, पाप पुण्याचे संस्कार त्या अनकॉन्शियस माइंड मध्ये पडलेले आहेत. अनकॉन्शियस माइंड म्हणजे काय? अचेतन मन. आणि अचेतन मन काय करते? याच्यामधले पडलेले जे पाप पुण्याचे संस्कार आहे हे सचेत मन जे आपलं जागृत मन त्याच्यामध्ये टाकते. त्याला प्रेरित करते असं करण्यासाठी. कधी खोटं बोलण्यासाठी प्रेरित करते, कधी मोह करण्यासाठी, कधी अहंकार करण्यासाठी प्रेरित करते, कधी क्रोध करण्यासाठी प्रेरित करते, कधी अहंकार करण्यासाठी, कधी खोटं बोलण्यासाठी. वेगवेगळे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार हे करण्यासाठी प्रेरित करते. का? कोण? अनकॉन्शियस माइंड. आणि अनकॉन्शियस माइंड मध्ये कोण आहे? महिषासूर. पापी संस्कार. पुण्याचे संस्कार आहेत, पापी संस्कार आहेत. एखादं लहान मूल पहा तुम्ही, एकदम छोटस मूल, 1-1.5 वर्षाचं, 2 वर्षाचं, आजी आजोबाजवळ जाईल, म्हणेल मंदिरात घेऊन चला, नामस्मरण करील, ध्यान करील, तर ध्यानामध्येच रुची राहील. आणि दुसरा मुलगा पहा, तेवढाच 1.5-2 वर्षाचा, सगळे लोक बसले राहतील इतक्या गर्दीत, कुठं भागवत असेल, कुठं कीर्तन असेल, त्याचं मन लागणार नाही ऐकण्यात, मस्ती करील, मारटोक करील, आणि सगळ्यांसमोर आई वडिलाच्या गालावर, पाठीवर चटकन मारून देईल. थापड काय, बुक्की काय. तरी कशामुळे झालं? एक मुलगा जन्मापासूनच शांत आहे, लहान वयापासूनच शांत आहे, आणि एक मुलगा अशांत आहे, क्रोधी आहे. त्याची नजरच सांगते की तो किती भयानक क्रूरता त्याच्या आतमध्ये लपलेली आहे. याला मार, त्याला ठोक. ते कशामुळे आहे? अनकॉन्शियस माइंड. त्याच्या आतमध्ये जे पूर्वजन्मीचं जे संस्कार आहेत अनकॉन्शियस माइंड मध्ये, त्याच्यामुळे ते मुलगा तसा आहे. आपण असं समजू शकतो की आपला फोन आहे, हा फोन जर बिघडला तर आपल्याला नवीन फोन घ्यावा लागतो. आणि नवीन फोन घेतला आपण तर जुन्या फोन मधलं, जुन्या मोबाईल मधलं सिम कार्ड आपण नवीन मोबाईल मध्ये आपण टाकू शकतो. तर आपलं जे जुन्या मोबाईल मध्ये जे काही होतं
व्हिडिओ होते, फोटो होते, मोबाईल नंबर होते, जे काही इन्फॉर्मेशन होती ती सगळी सुरक्षित राहते त्या सिम कार्डमुळे. सिम कार्ड टाकलं नवीन मोबाईल मध्ये तर सगळं काही आपल्याला मिळून जाते, काहीच नष्ट होत नाही. तसंच आपलं मन जे आहे, जे माइंड जे आहे ते मोबाईल सारखं आहे, सिम कार्ड सारखं आहे, सिम कार्ड सारखं. आणि शरीर हा हँडसेट मोबाईल. तर हे शरीर मरून जाते मृत्यू सोबतच, पण मन नाही मरत. मन काय, सिम कार्ड, नवीन शरीर मिळते पुढच्या जन्मामध्ये. आणि ईश्वर काय करते, ते सिम कार्ड, मनरूपी सिम कार्ड म्हणजे त्या मनात जे जे काही इन्फॉर्मेशन आहे तुम्ही टाकलेली, फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, आठवणी आहेत, कोणाची बदला घेण्याची प्रवृत्ती आहे, ते सगळं सिम कार्ड त्या दुसऱ्या जन्माच्या शरीरामध्ये ते सगळं काही टाकून देते तो त्या मनासोबत. म्हणजे मन जुनच आहे, शरीर मरते, मन मरत नाही. ते मन पुढच्या जन्मात डबल भेटून जाते, मग ते शरीर मरते, मग त्याच्या पुढच्या जन्मात पुन्हा मन भेटून जाते. तर याच्यामुळे जे पूर्व जन्मात जे कर्म झाले होते, आपल्या हातून विचार होते, तेच कर्म तेच विचार पुन्हा येऊन भेटून जातात आपल्याला. म्हणून याच्यासाठी ध्यान आहे. अनकॉन्शियस माइंड मधलं पूर्ण डिलीट झालं पाहिजे. पूर्वजन्मीचं जे काही भरलेलं आहे, लोभाचं, मोहाचं, अहंकाराचं, वासनेचं, क्रोधाचं, क्रूरतेचं, कोणाला मारण्याची प्रवृत्ती, आपलं आपण सगळं डिलीट करू शकतो. जसं म्हणतात की सिम कार्ड 3-4 महिने ठेवलं की ते कामातून निघून जाते. 6 महिने, 3-4 महिने, किती महिने म्हणतात असं. तर तसंच हे जे मन आहे, हे ध्यानाद्वारे आपण काही महिने, काही वर्ष जर ध्यान करत राहिलो तर पूर्वजन्मीचे पूर्ण वाईट संस्कार, वाईट विचार, वाईट संकल्प, वाईट कर्म, वाईट प्रवृत्ती, पापाचे संस्कार पूर्ण मिटून जातात आणि मन पूर्णपणे शुद्ध बनून जाते. भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की हा आत्मा अमर आहे, शरीर मरते. तसंच आजकालच्या जमान्यामध्ये लोक म्हणतात की जे गुगल आहे ते अमर आहे. असं का म्हणतात लोक? कारण की जे मेल टाकले जाते, जे पोस्ट फेसबुकवर टाकले जाते, तर ती तशीच राहते, ती कधीच मिटत नाही. आपण यूज करो की ना करो. आणि एखादा अपराध जर झाला, क्राईम जर झालं, तर कंपनी सगळी इन्फॉर्मेशन त्यातून काढून टाकते आणि त्या इन्फॉर्मेशनवर सगळं काही मग पकडलं जाते. तसंच आहे, पूर्वजन्मीचं मन घेऊन आपण आलेलो आहोत आणि सगळी इन्फॉर्मेशन मागच्या जन्माची आपल्या मनात साठवलेली आहे, जन्मोजन्मीची साठवलेली आहे, ते मिटली नाही अजून. आणि त्याच्याद्वारे आपण म्हणतो हा माणूस किती चांगला आहे, पण कधी त्याच्या हातून असं काही घडून जाते, आपल्याला वाटते असं काहून घडलं. आपल्यालाही वाटते की आपण किती ध्यान करतो, पण आपल्या हातून असं कधी राग का येते, कधी आपण असं कोणाचं मन दुखेल असं का बोलतो, कधी कोणाला धोका का देतो, कधी खोटं का बोलतो, कधी इच्छा नसून निंदा का करतो. कारण हे पूर्वजन्मीचं आहे सगळं. सिम कार्ड पूर्वजन्मीची इन्फॉर्मेशन आहे, ही सगळी आपल्याला आता नष्ट करावं लागेल. त्यासाठी ध्यान खूप आवश्यक आहे. ध्यान जर नाही करू शकले तुम्ही आज म्हणजे या जीवनात, वर्तमान काळात, तर तुम्ही कधी शांत होणार नाही आणि कधीच तुमच्या मनाचा विकास होणार नाही आणि कधीच तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रातील पुढे जाणार नाही. तर हे सगळं काही करू शकले तर समजून घ्या की तुमची गुढी उभारल्या गेली. आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे या गुढी पाडव्याला, की आपलं जुनं सिम कार्ड आपल्याला काढून टाकायचं आहे. कारण की त्याच्यातले जे वाईट संस्कार आहेत ते राहिले नाही पाहिजे. तर मातेने आज शब्द दिले, गुढी उभारू आपल्या संस्कारांची, गुढी उभारू आपल्या महामानवांची. गुढी कोणती उभारायची आहे? खूप सारे लोक म्हणतात की गुढी याची उभारा, त्याची उभारा, खूप सारे सुविचार बनतात, पण माता काय म्हणाली, संस्कारांची गुढी उभारा, आपल्या शुभ संस्कारांची, आपल्या महामानवांची. आपले जे महामानव आहेत ज्यांचा आदर्श घेऊन अभ्यास करू शकतो, तर असे महामानव जसे स्वामी विवेकानंद झाले, रामकृष्ण परमहंस झाले, शिवाजी महाराज झाले, जिजामाता झाली, संत मीराबाई झाली, मुक्ताबाई झाली, ज्ञानेश्वर माऊली,
तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, जितके संत महात्मे आहेत, सत्यनुसाई माता, साईनाथ महाराज, गजानन महाराज, स्वामी समर्थ, जितके काही महामानव होऊन गेले, ज्यांचे अजून मी नावही माझ्या मुखातून सध्या निघाल नसेल. तुम्हाला माहिती आहे की कोणते कोणते महामानव आहेत. सर्व महामानवांची गोळी उभारली पाहिजे आपण. महामानवांची म्हणजे त्यांच्या आदर्शांची. त्यांनी जे आदर्श आपल्यासाठी सांगितलेले आहेत जीवनामध्ये आणण्यासाठी, ते गोळी आपण उभारली पाहिजे. माता म्हणते पुढे की जीवनाच्या विझलेल्या दिव्यांना नवज्योतीने पेटवू. जितके काही विझलेले दिवे आहेत, विझलेले दिवे म्हणजे ज्यांच्या आतमधून निराशा, आशा चालली गेलेली आहे, ज्यांच्या आतमधून हिंमत चालली गेलेली आहे, ज्यांच्या आतमधून पॉझिटिव्हिटी चालली गेलेली आहे, ज्यांच्या आतमधून ज्ञान चाललं गेलेलं आहे, असे विझलेले दिवे. तर अशा विझलेल्या दिव्यांना आपण पेटवू. पण हे केव्हा शक्य होईल? जेव्हा आपला स्वतःचा दिवा पेटेल. आपलाच दिवा जर विझलेला आहे तर आपण दुसऱ्याचा दिवा नाही पेटवू शकू, विझलेला दिवा नाही पेटवू शकू. तर पहिले आपला दिवा पेटवावा लागेल गुरुज्ञानाने. माता म्हणते पुढे अनुसया माता की राम राघवांचा गौरव वाढवून ज्ञान मशाल पेटवू. आता हे चैत्र नवरात्र राम राघवाचं आहे, तर राम राघवाचा गौरव वाढला पाहिजे. आणि राम राघवाचा गौरव कधी वाढेल? जेव्हा राम राघवाच्या पदचिन्हावर आपण चालू. त्यांचे पदचिन्हावर चालणं म्हणजे काय? मर्यादा जीवनात आणणं, संयम जीवनात आणणं, पितृभक्ती, मातृभक्ती आणि पत्नीबद्दल जे प्रेम होतं त्यांच्या मनात, प्रजेबद्दल जे प्रेम होतं, सर्व गुण आपल्या आतमध्ये जेव्हा आपण आणू तेव्हा राम राघवांचा गौरव वाढेल. तेव्हा ज्ञान मशाल आपण पेटवू शकू. गोडी उभारू आपल्या पावित्र्याची. राम कसे होते? पूर्ण पवित्र. जेव्हा आपण पूर्ण पवित्र बनू तेव्हा आपण गोडी उभारू शकू पावित्र्याची. सत्य धर्म सर्वांच्या हृदयी रुजू शकू. तर या सर्व गोष्टी आल्या तरच आपण सत्य धर्म सर्वांच्या हृदयी रुजू शकू. धर्म म्हणजे काय? सत्य. पुढे मातेने म्हटलं की ज्ञानाच्या या नवस्पर्शाने 9 वर्ष हे उजळू. आता हे नवीन वर्ष सुरू होऊन राहिलं आपलं. 31 डिसेंबरला खूप लोकांनी केलं नवीन वर्ष, 1 जानेवारीला. ते नवीन वर्ष नव्हतं. मटण खाऊन, मुर्गे खाऊन, बकरे खाऊन, कोंबडे खाऊन, खेकडे खाऊन, केले खाऊन, दारू पिऊन असं नवीन वर्षाची सुरुवात होईल. तर ते नवीन वर्ष कुठं घेऊन जाईल आपल्याला? विचार करा या गोष्टीचा. आपलं नवीन वर्ष श्रीखंड खाऊन, बासुंदी खाऊन, आई वडिलांचे चरण स्पर्श करून, गुरूंचे चरण स्पर्श करून, गोमातेचं चरण स्पर्श प्रदक्षिणा करून, आपल्या देशाच्या सेवेचं व्रत घेऊन, गुरुच्या सेवेचं व्रत घेऊन, आई वडिलांच्या सेवेचं व्रत घेऊन आपलं नवीन वर्ष सुरुवात होते. तर हे आपलं नवीन वर्ष आहे. तर ज्ञानाच्या या नवस्पर्शाने 9 वर्ष हे उजळू. भक्तीच्या पावन गंगेत न्हावून चैत्र नवरात्र उजळू. जेव्हा आपण गुरुच्या भक्तीच्या पावन गंगेत न्हावू तेव्हाच आपलं चैत्र नवरात्र उजळू शकेल. त्याच्याशिवाय नाही उजळणार. गोळी उभारू आपल्या आनंदाची. आपल्या आत्मधल्या आनंदाची गोळी उभारू शकलो पाहिजे आपण आज. ते केव्हा उभारणं होईल? जेव्हा आपण ध्यान करू. आज आपण ध्यान करू तेव्हा तुम्हाला अनुभूती होईल की आपल्या आतमध्येच गोळी आहे. जी बाहेर आपण गोळी उभारली, आपल्या आतमध्ये आनंद नाही आला, प्रगट नाही झाला, तर गोळी उभारलीच नाही. बाहेरची गोळी उभारली आणि घरात भांडणं सुरू आहेत तर काय गोळी उभारून फायदाच नाही. पुढे माता म्हणते की मातृप्रेम सर्वांच्या हृदयी रुजू. हे 9 दिवस मातृप्रेमाचे आहेत. आईच्या प्रेमामध्ये पडण्याचे दिवस आहेत. जगदंबेच्या प्रेमामध्ये पडण्याचे दिवस आहेत. अनुसूया मातेच्या प्रेमामध्ये पडण्याचे दिवस आहे. तर मातृप्रेम आपल्या हृदयात रुजू आणि मग सर्वांच्या हृदयात रुजू. पुढे माता म्हणते गुढी पाडव्याला आई भवानी शिवाजी महाराजांचा उदो उदोकार करा. संस्कार संस्कृतीचे वाहक बनून नव संदेश त्यांचा जगभर पसरवा. या गुढी पाडव्याला काय करा म्हणतात? आई भवानी आणि शिवाजी महाराजांचा उदो उदोकार करा. आणि संस्कार आणि संस्कृतीचे वाहक बनून आपण वाहक बनलो पाहिजे संस्कार संस्कृतीचे. म्हणजे या संस्कार संस्कृतीला आपण आपल्या जीवनावरून, आपल्या आचरणावरून प्रत्येकाला शिकवलं पाहिजे. आपल्या शब्दातून नाही,
बोलण्यातून नाही, तर प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे आपल्या वागणुकीतून, आपल्या राहणीमानातून, आपल्या शब्दातून म्हणजे आपल्या राहणीमानातून, की आपण संस्कार संस्कृती आपल्या आचरणात आलेली आहे. मुळे उभारू आपल्या शौर्याची, वीरता शक्ती सर्वांच्या हृदयी रुजवू. गोळी आपल्या शौर्याची उभारू शकलो पाहिजे आपण. आज आपण किती भयभीत होऊन जातो काही झालं की, आपल्या आतमध्ये शौर्य नाही राहिलं. शिवाजी महाराज किती शूरवीर होते, राणी लक्ष्मीबाई किती शूरवीर होत्या. तर आपण शूरवीर बनलो पाहिजे. एक उंदीर आपल्या पायावरून गेला की आपण 3 उड्या मारतो. एक पाल दिसले की आपण घाबरून कोपऱ्यामध्ये लपून बसतो. मग साप जर आला समोर, वाघ जर आला तर काय हालत होऊन जाईल विचार कर. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीला आपण घाबरतो. शौर्य नाही आपल्या आतमध्ये, शूरता नाही आहे. कोणी काही म्हटलं की आपण घाबरतो की माझ्या नावाची काऊन बदनामी केली. आता कोण तुमच्या नावाची कितीही बदनामी करू द्या, तुमच्या नावाची बदनामी होतच नाही. कारण की तुम्ही नाव नाहीच आहे. तुम्ही आत्मा आहे, शांत स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. तुम्ही स्वतःला ओळखत नाही, त्याच्यामुळे तुम्ही कोणी निंदा केली की रडता, घाबरता, बदनामी केली की घाबरता, बदनामीसाठी घाबरता. कारण की ओळखलं नाही अजून स्वतःला. तर आपण आत्मा आहे ओळखा आणि शौर्य जागृत करा. आत्म्याचं शौर्य जागृत करा, वीरता शक्ती जागृत करा आणि सर्वांच्या हृदयी जागवा. शूरता वीरता. माता म्हणते की या 9 वर्षाला आई जिजाऊला आपण स्मरू. शिवाजी महाराजची आई जी आहे जिजाऊ माता, तिचं स्मरण करू या 9 वर्षाला. त्यांनी जसे घडवले शिवबाला तसेच मुलांना आपण घडवू. जिजामातेने जसे घडवले होते तसंच आपण आपल्या मुलांना घडवू. आपण किती कमी पळून राहिलो विचार करा आपल्या मुलांना घडवण्यासाठी. आपण आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलांना शिवे देताना पाहतो. आपल्या मुलांना, लहान लहान मुलांना आपण समोर पाहतो की ते आपल्याला मारून राहिले तरी आपण हसून राहिलो. कोणाला मारून राहिले तरी आपण काही बोलून नाही राहिलो. म्हणजे आपल्या सारखा मूर्ख कोण नाही आहे या जगात. म्हणजे तुम्ही आई वडील आहे की त्या मुलाचे वैरी आहे. तर मुलांमध्ये परिवर्तन करायचं असेल तर पहिले तुम्हाला तुमच्यामध्ये परिवर्तन करावं लागेल. इतके महामानव होऊन गेले आणि त्यांच्या जीवनावरून त्यांनी शिकवलं की आपण मुलं कसे घडवले पाहिजे. आणि आपण काहीच शिकत नाही त्यांच्या आचरणापासून. आपण जसं शेण म्हशीचं, गाईचं एका जागी पडलं राहते, त्याच्यामध्ये काहीच हालचाल नाही होत. जसे दगड एका जागी पडले राहतात, त्याचं काही हालचाल नाही होत. तसे तुमचं झालेलं आहे की आपण मुलांना पाहतो की ते चूक होऊन राहिले, बिघडून राहिले, चुकीचं वागून राहिले, तरी आपल्या आतमध्ये ती ताकद नाही, ऊर्जा नाही. म्हणजे मेलेला आहो आपण आतून. जो मेलेला आहे त्याच्यात काहीच हालचाल होत नाही. त्याला वाटते राहू द्या राहू द्या, काही हरकत नाही. एका चिंगारीला जर तुम्ही म्हटलं की राहू द्या, दबू द्या, घरावर पळू द्या, काही होणार नाही, तर ती जाळून टाकेल पूर्ण एक दिवस. तर जेव्हा छोटं दुर्गुण असते त्या छोट्या दुर्गुणाला तेव्हाच परिवर्तित करा. मुलांमधल्या एक मुलगा छोटी लेखन आणतो, पेन आणतो शाळेतून चोरून, तेव्हाच जर त्याला कान पकडला नाही तर पोळी चालून तो कोणाचं दप्तर घेऊन येईल. मोठा झाल्यावर तो घरोघरी चोऱ्या करायला लागेल. तेव्हा जर तुम्ही म्हटलं की नाही लहान आहे, काय होते, पेन घेऊन आला वापस करून देऊ, तेव्हा त्याला टोका, तेव्हा त्याला धाक दाखवा, त्याला त्याचा कान पकडा. मुलांना धाकही आवश्यक आहे, मुलांना प्रेमही आवश्यक आहे, पण अति लाड जर आपण मुलांचा केला तर ते मुलं आपल्या डोक्यावर नाचल्याशिवाय राहणार नाही. आणि इतके नाचतील की लोक आपल्याला नावं ठेवायला लागतील की तुम्ही काय करता आणि तुमची मुलं काय प्रदर्शन करून राहिले. तर आपल्याला शिकावं लागेल. आपले मुलं, आपला साचा सुधारला पाहिजे तर मुलं चांगले बदलून जातील. तर मुलांमध्ये एक परिवर्तन करण्याची शक्ती तुमच्या आतमध्ये निर्माण करा. तुमच्या आतमधले संस्कृती आणि संस्कार मरू देऊ नका. तुमच्या आतमधला जो संवेदना आहे ती मरू देऊ नका. ती मेली तर तुम्हाला काही समजणारच नाही की ती मुलं कसे वागून राहिले. संवेदना जिवंत ठेवा. तुमच्या आतमधलं गुरुचं ज्ञान जिवंत ठेवा. ते मेलं की तुम्हाला काही समजणार नाही की मुलांमध्ये परिवर्तन करायचं आहे की नाही. तुम्ही हसाल, मुलं आहे म्हणून दुर्लक्ष करा. तर मुलांवर दुर्लक्ष करू नका. तेच मोठे झाल्यावर मोठे मोठे मग कामं करतील चुकीचे. तर आजपासूनच लक्ष द्या.
हे जर करू शकले तर तुम्ही गुढी उभारली असं समजा. नाही करू शकले मुलांमध्ये परिवर्तन, तर तुम्ही गुढी नाही उभारली. आणि याच्यावरून आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात मुलांवरून भांडणं होतात, लहान लहान मुलांवरून. कुठे आई झाकालप्पा करते मुलांचा, तर कधी कुठे वडील झाकालप्पा करतात मुलांचा. तर असं करू नका. त्यांची चुकी एकदम समोर आणा त्यांच्या, आणि प्रेमाने त्यांच्यामध्ये परिवर्तन करा. मारून ठोकून नका परिवर्तन करू, ओरडू नका, घरातलं वातावरण निगेटिव्ह होईल असं काहीच करू नका. तर मुलांमध्ये खूप पॉझिटिव्हली आपण परिवर्तन करू शकतो. पण आपल्या आतमध्ये गुरुमाऊलीचं ज्ञान जर ते डेव्हलप होत असेल ध्यानाद्वारे, तरच तुम्ही हे करू शकाल. आणि तुम्हीच मेलेले आतून, तर मग नाही होऊ शकणार आहे. पुढे माता म्हणते की गुरूंचा संदेश घेऊन युवा वर्गाला योग्य दिशा दाखवू. आता हा गुरुचा संदेश घेऊन युवा वर्गाला आपण योग्य दिशा दाखवायची आहे आपल्याला. आज युवा वर्ग किती भटकलेला आहे, व्यसनाच्या पायी, दारूच्या पायी, जुव्याच्या पायी, शान शौकतच्या पायी. तर आपल्याला युवा वर्गाला योग्य मार्गाला आणायचा आहे आणि गुरुमाऊलीशी जोडायचा आहे. तर हा संदेश गुरुमाऊलीचा पोहोचवायचा आहे. आता हा आजचा संदेश गुढीपाडव्याचा झाल्यानंतर जेव्हा येईल युट्यूबवर, आणि आज खूप लोक ऐकू नसतील शकले ना, ज्यांच्या प्रारब्धात आहे लिहिलेलं, ज्याच्या नशिबात, तोच आज जोडला. गुरुमाऊलीची ज्याची इच्छा होती, गुरुकृपा होती, तेच जोडू शकले. बाकी नाही जोडू शकतील. आल्यावरही चालले जातील किंवा नाही जोडू शकतील. तर आता युट्यूबवर आल्यानंतर तुमचं एकच कर्तव्य बनते की हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवा, युवा वर्गापर्यंत पोहोचवा. हे ज्ञान ऐकून ज्ञान झाडू नका, स्वतः सांगू नका कोणाला. अहंकार होऊन जाईल. आणि अजून खूप अहंकारी नाही झाला तरी खूप पाऱ्या तुम्ही खाली घसरून जाल. कारण की तो अधिकार नाही आपला हा ज्ञान सांगण्याचा, हा ज्ञान पोहोचवण्याचा अधिकार आहे तुमचा. तर आपलं कर्तव्य काय आहे? ज्ञान पोहोचवणे, ज्ञान सांगणे नाही आहे. ज्ञान सांगाल तर फसून जाल. आध्यात्मिकही नाही प्रगती होणार आणि भौतिकही नाही प्रगती होणार. तर आपण, आपल्याला एकच सवय असते की कुठूनही काही ऐकलं की ते 4 लोकांमध्ये सांगणं. सांगायचं नाही आहे, हे लिंक पोहोचवायची आहे गुरुमाऊलीच्या आवाजातली. तेव्हा त्यांच्या आतमध्ये ते शिरेल. तुम्ही सांगाल तर त्यांची निगेटिव्हिटी तुमच्या आतमध्ये येऊन जाईल आणि तुमचंही पतन होऊन जाईल. तर गुरुमाऊली म्हणतात, अनुसूया माता म्हणते, गुरूंचा संदेश घेऊन युवा वर्गाला योग्य दिशा दाखवू. योग्य दिशा दाखवली की त्यांचे व्यसन सुटतील, त्यांची चुकीची संगत सुटेल, चुकीचे कर्म सुटून जातील. भटकलेल्या युवा मित्रांमधून स्वामी विवेकानंद, शिवाजी जागो. आता सगळ्यांच्या आतमध्ये महामानव लपलेले आहेत. जेव्हा संदेश मिळेल त्यांच्या आतमध्ये मोरील, ऊर्जा ही जागृत होईल गुरुकृपेने, तर त्यांच्या आतमधले महामानव जागृत होऊन जातील. महामानव जागृत झाले प्रत्येक युगामधले, तर तुम्ही समजून घ्या की गुढी उभारली, तुम्ही पण आणि त्यांनी पण. गुढी उभारू युवा जागरणाची, युवा जागरणाची गुढी उभारू आता आपण नवीन वर्षामध्ये. या गुढी पाडव्यापासून तर पुढच्या वर्षीच्या गुढी पाडव्यापर्यंत पूर्ण युवा शक्ती जागृत करायची आहे. आज आपण युवा शक्ती जर जागृत नाही करू शकलो तर हा देश जिथे जायचं आहे तिथे जाणार नाही. आज आपण पाहूनच राहिलो किती आत्महत्या वाढलेल्या आहेत. प्रेम विवाहामुळे किती आत्महत्या होऊन राहिलेल्या आहेत. म्हणजे मी म्हणत नाही की प्रेम विवाह केल्यामुळेच, पण अशा घटना घडून राहिलेल्या आहेत. तुम्ही पहा की प्रेम विवाह किती सफल होऊन राहिले, जास्तीत जास्त असफल होऊन राहिलेले आहेत. तर चुकीचं आहे बरोबर आहे हे मी म्हणणार नाही, पण योग्य काय अयोग्य काय हे ऑटोमॅटिकली ज्ञान येऊन जाते जेव्हा आपण गुरुमाऊलीशी जोडतो. तर गुढी उभारू युवा जागरणाची, युवा हृदय ज्ञान विज्ञानात रुजवू. तर युवा हृदय आपल्याला ज्ञान आणि विज्ञानात रुजवण्याची आवश्यकता आहे. आज जितकं ज्ञान आवश्यक आहे तितकं विज्ञान, आणि जितकं विज्ञान आवश्यक आहे तितकं ज्ञान. आज युवा वर्ग विज्ञानातच उळे वर उडून राहिलेला आहे, उंच भरारी मारून राहिलेला आहे, पण तो ज्ञानामध्ये नाही आहे. तर आपलं प्राचीन ज्ञान, आपलं हे अमृतमय ज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. तर ही लिंक तुम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचवा. ही गुरुसेवा आठवणीने करा, आणि सगळ्यात मोठी सेवा आहे ही गुरुमाऊलीची. तुम्ही जर हे करू शकले तर तुम्ही प्रत्येकापर्यंत राम पोहोचवला, प्रत्येक युगापर्यंत राम पोहोचवला. हे ज्ञान जर तुम्ही पोहोचू शकले तर प्रत्येक युवतीपर्यंत तुम्ही सीता पोहोचवली.
प्रत्येक युवकापर्यंत तुम्ही हनुमानजी पोहोचवले. हनुमानजीचा संदेश पोहोचवला, रामाचा संदेश पोहोचवला. आता आपण ध्यान करू आणि श्रीराम जय राम जय जय रामचं नामस्मरण करू, जप करू. कारण की ही रामाचं नवरात्र आहे, रामनवमीचं नवरात्र आहे, चैत्र नवरात्र आहे. रामाने आदिशक्तीचीच उपासना केली, तेव्हा रावणाचा अंत केला. आपणही रामाच्या चिंतनात आदिशक्तीची उपासना करू, आज ध्यान करू आणि आपल्या आतमधल्या रावणाचा, आपल्या आतमधल्या महिषासुराचा अंत करू. तर आज आपण ध्यान करू. डोळे बंद करा सर्वांनी आणि धूप जर असेल तर धूप लावा तुमच्या आत घरी. गोमूत्र असेल तर गोमूत्राचा शिडकाव करा. गाईचं तूप असेल तर गाईच्या तुपाचा दिवा लावा. लांब श्वास घ्यायचा आहे, लांब श्वास सोडायचा आहे. प्रत्येक श्वासासोबत ओमकाराचं, श्रीरामांचं स्मरण करायचं आहे. आज तुम्हाला पहिले तुम्ही 4-5 वेळा श्वास घेऊन घ्या, श्वास सोडून द्या. धीरे धीरे श्वास घ्या, धीरे धीरे श्वास सोडा. प्रत्येक श्वासासोबत आपलं मन शांत करा. लांब श्वास घ्या. पुन्हा लांब श्वास घ्या. पुन्हा लांब श्वास घ्या. गुरुमावलीला म्हणा, हे गुरुमावली माझ्या मनाची चंचलता पूर्णपणे दूर करून द्या. हे गुरुमावली माझ्या मनातून निगेटिव्हिटी पूर्णपणे दूर करून द्या. हे गुरुमावली मला आपल्या गुरुकृपेचा अनुभव करून द्या. हे गुरुमावली मला ईश्वरी आनंदाचा अनुभव करून द्या. हे गुरुमावली मला आपल्या करुणा कृपेचा अनुभव करून द्या. पुन्हा लांब श्वास घ्या. पुन्हा लांब श्वास घ्या. पुन्हा लांब श्वास घ्या. आज आपल्याला त्या रामाच्या नगरीमध्ये जायचं आहे, त्या अयोध्या नगरीमध्ये जायचं आहे. अयोध्या नगरी बाहेर नाही आहे, तर आपल्या हृदयात आहे. त्या हृदयरूपी अयोध्या नगरीमध्ये जायचं आहे, जिथे श्रीराम आहेत, जिथे माता सीता आहे, जिथे हनुमानजी आहे, जिथे लक्ष्मण भाई आहेत. लांब श्वास घ्यायचा आहे आणि रामचा दीर्घ उच्चार करायचा आहे. राम. पुन्हा लांब श्वास घ्या. राम. पुन्हा लांब श्वास घ्या. राम. पुन्हा लांब श्वास घ्या. राम.
मंदच ठेवायचे आहे. मानसिक पूजन करायचं आहे. गुरुमाऊलीचं हृदयामध्ये मानसिक पूजन करा. श्रीरामांचं मानसिक पूजन करा. आदिशक्ती नवदुर्गेचं मानसिक पूजन करा. सीतामैयाचं मानसिक पूजन करा. लक्ष्मण भैयांचं मानसिक पूजन करा. गंगाजल टाका, फुलं वाहा, हार घाला, पूर्णाचा नैवेद्य आणि गाठी अर्पण करा. तिथेच गुरुमाऊलीच्या कृपाछायामध्ये एक पवित्र अशी भक्तीची, ज्ञानाची, भावाची, भावनेची गोडी उभारा आणि ती गोडी श्रीरामांना, सीतामैयांना आणि सद्गुरुमाऊलीला अर्पण करा. गुरुमाऊलींनी, श्रीराम सीतांनी, लक्ष्मण भैयांनी आपल्या मस्तकावर हात ठेवून आपल्याला आशीर्वाद देत आहेत. आज गुढीपाडव्याची गाठी अर्पण करा. त्या गाठीतला प्रसाद सीताराम आणि गुरुमाऊली आपल्याला आपल्या झोळीमध्ये टाकत आहे, आपल्या हातामध्ये आपल्याला अर्पण करत आहे, आपल्या मुखामध्ये भरवत आहे. त्या गाठीचा स्वाद खूप अद्भुत आहे, खूप आनंदमय आहे. त्या गाठीचा स्वाद इतका अमृतमय आहे. ती गाठी आपल्या गळ्यामध्ये पण घातली गुरुमाऊलींनी, प्रभू श्रीरामांनी, सीतामैयांनी. एक एक गाठी आपल्याला खाऊ घालत आहे. आणि तो अमृतमय स्वाद आपल्या शरीराच्या कणाकणामध्ये, मनाच्या अंतरात्म्याच्या कणाकणामध्ये रुजत आहे. आनंदाचे फवारे फुटत आहेत. आनंदाचे डोही, आनंद तरंग. अमृताची गोडी तुझ्या भजनात. जशी भजनात गोडी आहे तशी रामांच्या, सीतामैयांच्या, गुरुमाऊलींच्या गाठीमध्ये ती गोडी आहे. ही गाठी जन्मोजन्मीचे अज्ञानाच्या गाठी सोडून टाकेल. ही गाठी अहंकाराची गाठ सोडून टाकेल. ही गाठी मोहाची गाठ सोडून टाकेल. ही अमृतमय गाठी भ्रमाची गाठ सोडून टाकेल. षड्रिपूंची गाठ सोडून टाकेल. आज जीवन आपलं धन्य झालं, पवित्र झालं, पावन झालं, आनंदमय झालं. फुलांचा वर्षाव आपण सीतामैयावर, रामावर करत आहोत, गुरुमाऊलीवर करत आहोत आणि गुरुमाऊली, सीताराम आपल्यावर फुलांचा वर्षाव करत आहेत. या नववर्षाच्या आनंदाचा, ज्ञानाचा वर्षाव करत आहे. नवीन उत्साहाचा, नवीन संकल्पांचा, नवीन विचारांचा वर्षाव करत आहे. कृपा वर्षाव करत आहे. आशीर्वादांचा वर्षाव करत आहे. आपलं जन्मोजन्मीचं अज्ञान नष्ट होत आहे. सीतामैया सहनशीलता आपल्या आतमध्ये टाकत आहे. प्रभू श्रीराम मर्यादा आपल्या आतमध्ये टाकत आहे. आज्ञा पालन, गुरुसेवा आपल्या आतमध्ये टाकत आहे. आणि गुरुमाऊली आपल्या आतमध्ये ते अमृतमय ज्ञान टाकत आहे. आज आपल्या आतमधून एकच भजन प्रस्फुटित व्हावं. किती सांगू, मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आजपासून श्रीरामांच्या चिंतनामध्ये एक एक दिवस घालवायचा आहे. रामनवमीला रामाचा जन्म होईल. हजारो वर्षापासून कितीकच वेळा रामांचा जन्म झाला. रामाचा जन्म होऊन गेला, राम निघूनही गेले, सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमानही झाले. पण आपण बाहेरच राम जन्म करत राहिलो. हृदयाच्या राम जन्मा, हृदय मधले राम जन्म आपण कधी केलाच नाही. तर आज पासून तयारी करा की रामनवमीला बाहेरचा राम जन्म नाही तर हृदयातला राम जन्म झाला पाहिजे.
या ध्यानाने, या गुरु माऊलीच्या गुरुकृपेने नक्कीच आपल्या हृदयात या रामनवमीला राम जन्म होईल. आणि जेव्हा राम जन्म होईल, खरा राम जन्म तोच होईल जेव्हा हृदयात होईल. आणि तो कसा होईल? जेव्हा मातेने म्हटलं की ज्ञानाची गुढी उभारू, महामानवांची गुढी उभारू, ही गुढी उभारली जेव्हा जाईल तेव्हा खरा राम जन्म होऊन जाईल. आपण त्या ज्ञानामध्ये जागृत होऊन जाऊ तेव्हा राम जन्म होईल. त्या मर्यादामध्ये, संयमामध्ये, तपस्येमध्ये जागृत होऊन जाऊ तेव्हा राम जन्म होईल. त्या सहनशीलतेमध्ये सीता मातेच्या जागृत होऊन जाऊ तेव्हा राम जन्म होईल. अनुसया माता काय म्हणते? सद्बुद्धीची गोळी लावा, सत्कर्म सेवेची गोळी उभारा, आनंदाची, शांती, समाधानाची गोळी उभारा, गुरुसेवेची, गुरुकृपेची गोळी उभारा, आत्मविजयाची, आत्मज्ञानाची गोळी उभारा. खरी गोळी हे आहे. बाहेरची गोळी फक्त समाधान देणारी आहे, बाहेरून बाह्य समाधान, पण अंतर समाधान देणारी नाही आहे. तर बाह्य कर्मकांडामध्येच न गुंतता आता अंतर ध्यानामध्ये आपण प्रवेश करू. श्रीराम जय राम, जय जय राम. रामाच्या चरणी, गुरुमाऊलीच्या चरणी, सीतामाईच्या चरणी आपली आत्मज्योत सामावून जाओ, आपला प्राण ज्योत आपली सामावून जाओ. या भावनेसोबत नामस्मरण करा. त्या नामामध्ये प्राणाने गुंतून जा. गुरुमाऊलीच्या सान्निध्यामध्ये, गुरुमाऊलीच्या आवाजासोबत हा पावन पवित्र जप करा. श्रीराम जय राम, जय जय राम म्हणा. हृदयापासून म्हणा. श्रीराम जय राम, जय जय राम. आत्म्यापासून म्हणा. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 हृदय मंदिरात श्रीराम जय राम. हृदय मंदिरात पहा सीताराम. हृदय मंदिरात अनुभवा श्रीराम. हृदय मंदिरात पहा सीताराम. सीताराम, सीताराम. सद्गुरु माऊली हनुमान राम. सीताराम, सीताराम. हृदय पहा हनुमान हा राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. लक्ष्मणांचे तुम्ही पावन राम. सीता मातेचे पावन राम. हनुमानाचे हृदय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. अशोक वनामध्ये आले श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. हृदय रूपी अयोध्या मध्ये सीताराम. हृदय रूपी अयोध्या मध्ये हनुमान राम. श्रीराम जय राम, जय जय राम. ध्यानामध्ये डोळे बंद करून खोल खोल जात जा ध्यानामध्ये आणि कीर्तन करा. श्रीराम जय राम, जय जय राम. रघुपती राघव राजा राम. रघुपती राघव राजा राम. सरयू किनारी सीताराम. गंगा किनारे सीताराम.
चंद्रभागेमध्ये सीताराम, विठ्ठल रुक्मिणी सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम, हृदयी पाहावे सीताराम, हृदयी नहावे सीताराम, हृदयी भजनात सीताराम, हृदयी ध्यानात हनुमान राम, हृदयी ध्यानात लक्ष्मण राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, मर्यादा तुम्ही श्रीराम, मर्यादा तपस्या संयम राम, मर्यादा तपस्या संयम राम, श्रीराम जय राम जय जय राम, ऋषी मुनींचे तारण श्रीराम, ऋषी मुनींचे तारण हार श्रीराम सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम, पहाडात पक्षीत सीताराम, वनात फुलात फळात राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, शब्दात माझ्या सीताराम, विचारात माझ्या सीताराम, संकल्पात कर्मात सीताराम, आचरणात माझ्या सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, माता पित्यात सीताराम, शेजारी मित्रात सीताराम, शत्रूत माझ्या सीताराम, आवडता नावडत्यात सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, गुरुत शिष्यात सीताराम, गुरुत शिष्यात सीताराम, गुरुपदेशात सीताराम, गुरु आज्ञेत सीताराम, गुरुसेवेत सीताराम, गुरु संकल्पात सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम, हृदयी पहावा सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम. अमृत वर्षा होते आहे. जलतत्व, पृथ्वी तत्व, अग्नि तत्व, वायू तत्व, आकाश तत्व, सर्व तत्व संतुलित होत आहेत. सीताराम, गुरु माऊली, लक्ष्मण भैया, हनुमानजी पंचतत्व आपलं संतुलित करून देत आहे. आणि सातही नद्यांचा गंगा जलाचा वर्षाव आपल्यावर होते आहे. जलतत्व आपलं संतुलित होत आहे. पृथ्वीमध्ये खूप खोलवर आपण जातो आहोत. पृथ्वीमध्ये, मातीमध्ये दगड, धोंडे, पाणी आपल्या शरीराला लागत आहे. पृथ्वी माता माती आपल्यावर टाकत आहे. आपलं पृथ्वी तत्व संतुलित होत आहे. गणेश तत्व संतुलित होत आहे. पाण्याचा फवारा टाकून जलतत्व संतुलित होत आहे. गंगा जलाचा वर्षाव होऊन आपण खूप पवित्र होत आहोत. या रामनवमीसाठी, या चैत्र नवरात्रीसाठी. हर हर गंगे, हर हर महादेव. खूप पवित्रता, खूप पावनता, खूप आनंद महोत्सव आजचा झालेला आहे. आनंद महाध्यान आजचं झालेलं आहे. अग्नीमध्ये आज या चैत्र नवरात्री निमित्त
त्या महाअंबेला जगदंबेला आपण आहुती देणार आहोत. तिला प्रार्थना करणार आहोत की मी शरण तुला जगदंबे मा. ओम ज्ञानाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम नारायणाय स्वाहा, ओम जगदंबाय स्वाहा, ओम श्रीरामाय स्वाहा, ओम सीतारामाय स्वाहा, ओम हनुमानजी स्वाहा, ओम लक्ष्मण भैया स्वाहा, ओम शेष नागाय स्वाहा. अग्नि तत्व आपलं संतुलित होत आहे. जल तत्व आपलं संतुलित झालेलं आहे. पृथ्वी तत्व आपलं संतुलित झालेलं आहे. वायू तत्व आपलं संतुलित करू. मंद सुगंध पूर्ण हवा वाहत आहे. लांब श्वास घ्या. श्वास घ्या. श्रीराम जय राम जय जय राम. वायू तत्व संतुलित होत आहे. खूप सुगंध वाहत आहे. मोगऱ्याचा, गुलाबाचा, शेवंतीचा, जाईजुईचा आणि मंद सुगंध हवा स्पर्श करत आहे आपल्या हृदयरूपी अयोध्यामध्ये. खूप सुंदर थंडावा पूर्ण आत्म्यापर्यंत पोहोचत आहे. मन बुद्धीपर्यंत, शरीरापर्यंत पहा, अनुभव करा. खूप थंडावा गुरुमाऊलीच्या हातून निघत आहे. आपल्या हृदयरूपी अयोध्यामध्ये प्रवेश करत आहे. वायू तत्व संतुलित होत आहे. आकाश तत्वाच्या संतुलनासाठी आपण आपलं चित्त, मन, बुद्धी पूर्ण आकाशात घेऊन जाऊ. आकाशामध्ये पांढरे शुभ्र ढग आहेत आणि त्या पांढऱ्या शुभ्र ढगांमध्ये आपल्याला विहार करायचा आहे, फिरायचा आहे. कोणत्या ढगामध्ये पाणी आहे, कोणतं ढग पंचसारखं आहे, तर हात लावा, स्पर्श करा ढगाला आणि त्या ढगामध्ये आनंद घ्या. पूर्ण निगेटिव्हिटी हे ढग ओढून घेत आहे आपली आणि आपलं आकाश तत्व, विचार तत्व संतुलित करत आहे, बॅलन्स करत आहे. ओम नमो आकाशाय, ओम नमो नारायणाय, ओम पंचतत्वाय नमः, ओम आकाशाय नमः, ओम जलतत्वाय नमः, ओम वायू तत्वाय नमः, ओम अग्नि तत्वाय नमः, ओम पृथ्वी तत्वाय नमः. ओम. आकाशात फिरा, खूप फिरत राहा. सगळे देवी देवता आकाशात आपलं स्वागत करत आहे. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. श्रीराम जय राम जय जय राम. 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 रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम राम राम. ओम दशरथ नंदनाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो रामः प्रचोदयात्. ओम ओम ओम. देव शांतिरंतरिक्षगुम शांती. गुरुमाऊली आपल्या मस्तकावर हात ठेवून बॅलन्स करत आहे, पूर्ण बॅलन्स करत आहे. पंचतत्व जे अनबॅलन्सिंग झाले, इनबॅलन्सिंग, ते बॅलन्स करत आहे. पूर्ण पॉझिटिव्हिटी, पूर्ण आनंद आपल्या आतमध्ये आले आहे. सकारात्मक ऊर्जाचा विस्फोट आपल्या आतमध्ये झालेला आहे. पूर्ण शांती, पूर्ण समाधान, पूर्ण आनंद, पूर्ण आशीर्वादाची वर्षा. आज जीवन धन्य झालेलं आहे. आज आपले पंचतत्वही संतुलित झालेले आहेत. आज आपलं नवरात्र खूप परम ऊर्जामय होईल, परम आनंदमय होईल, परम समाधान युक्त होईल.
आणि सीतामय्याची, रामाची, हनुमानजीची आपल्यावर कृपा वर्षा होईल. पण गुरु आज्ञेत राहू तरच होईल. फक्त शब्दाने नाही होणार, फक्त ध्यानाने नाही होणार. गुरु आज्ञेत तुम्ही किती चालता त्याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला आशीर्वाद किती मिळेल. ओम देवो शांती, अंतरिक्ष गुम शांती, पृथ्वी शांती, रापा शांती, औषधय शांती, वनस्पतय शांती, विश्वदेवा शांती, ब्रह्म शांती, सर्वगुम शांती, शांतिरेव शांती, सामाह शांती यदी. ओम विश्वानि देव सवितुर्दुरितानि परासुव यद्भद्रं तन्नासुव. ओम शांती शांती शांती, सर्वारिष्टासु शांतिर्भवन्तु. थोड्या वेळ ध्यानस्थच राहा, मौन राहा. आजचं ध्यान समाप्त झालेलं आहे. हातावर हात घर्षण करा, दोन्ही हात डोळ्यावर ठेवा. थोड्या वेळ डोळ्यावरच ठेवा, डोळ्यावरून काढू नका. ध्यानाची ऊर्जा ग्रहण करा. पूर्ण शरीराच्या कणाकणामध्ये ध्यानाची ऊर्जा चालली. आपलं शरीर, मन, बुद्धी पवित्र होत आहे, ऊर्जावान होत आहे. मी शरीर नाही आहे, मी मन नाही आहे, मी बुद्धी नाही आहे, मी आत्मा आहे, ही अनुभूती आज झालेली आहे. माझ्या आतमध्ये श्रीराम आहे, ही अनुभूती आज झालेली आहे. माझ्या आतमध्ये सीतामाई आहे, ही अनुभूती झालेली आहे. हनुमान माझ्या आतमध्ये आहे, ही अनुभूती झालेली आहे. आज किती सौभाग्य आहे. मौन राहा थोड्या वेळ. इतकी मोठी ऊर्जा, तुम्ही जर डोळे उघडले पटकन बोलले तर ते निघून जाईल बाहेर. तर थोड्या वेळ मौन राहा, शांत राहा.